आणि यानंतर पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। वॉशिंग्टनमध्ये 140 वर्षांपूर्वी मिशिगन लेकमध्ये बुडालेलं एफजे किंग नावाचं मालवाहू जहाज सापडलं। शिकागोकडे लोह सामान घेऊन जात असताना एका भीषण वादळामध्ये ते जहाज बुडालं होतं। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा रडीचा डाव सुरूच। H-1B व्हिसामध्ये तब्बल लाख पटीनं वाढ। H-1B व्हिसाचे शुल्क नेलं $1 लाख वर। भारतीयांना अमेरिकेमध्ये नोकरी करणं बनलं अजून कठीण। भारतीयांना मोजावे लागणार 85,000 ऐवजी 88 लाख रुपये। भारतीयांना उद्या अमेरिकेत परत या। मायक्रोसॉफ्टचा H-1B व्हिसा असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आवाहन। JP मॉर्गनच्या H-1B व्हिसाधारकांना अमेरिका सोडू नये अशा सूचना। डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिकी वृत्तवाहिन्यांना थेट धमकी। माझ्या विरोधात बातम्या देणाऱ्या चॅनल्स बंद होऊ शकतात, ट्रम्प यांचा इशारा। पाकिस्तानकडून पुन्हा हिजबुल मुजाहिदीनच्या उद्ध्वस्त तळांचं बांधकाम सुरू। ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतानं केला होता 9 तळांवरती मोठा हल्ला। पाकिस्तानची आणखी अरब देशांनाही अणु कराराची ऑफर। सौदी पाकिस्तान करारासारखा इतर देश देखील करू शकतात करार। पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी ऑफर दिली। जम्मू काश्मीरमध्ये संयुक्त गुप्तचर आधारित शोध मोहिमेमध्ये व्हाईट नाईट कॉपर्सच्या सतर्क जवानांकडून पूंछ सेक्टरमध्ये शस्त्र आणि दारुगोळा जप्त करण्यात आला। मणिपूरमध्ये सुरक्षा दलांवर हल्ला। आसाम रायफल्सचे 2 जवान शहीद, 4 जवान जखमी। घटनेनंतर परिसरामध्ये शोध मोहीम सुरू। सोशल मीडियावर सापाचा एक व्हिडिओ व्हायरल। व्हिडिओमध्ये एक माणूस हातात साप धरून सापाची जीभ बाहेर काढत असताना त्याला सापानं चावा घेतल्याचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय। कर्नाटकातील एका पठ्ठ्यानं गेल्या 30 वर्षांपासून अन्नाच्या एका कणाला देखील स्पर्श केलेला नाही। तो पोपट भरण्यासाठी दिवसातून 7 ते 8 लिटर इंजिन ऑइल पित असल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। मुलेच नाहीत तर मुली देखील हातात पिस्तूल घेऊन रील बनवत असल्याचा व्हिडिओ व्हायरल। उत्तर प्रदेशातील रायबरेलीमधील ही घटना आहे। उत्तर प्रदेशातील एटाह येथे विद्यार्थ्यांच्या 2 गटांमध्ये किरकोळ कारणावरून भांडण। कॉलेज प्रशासनानं कारवाई करत 6 विद्यार्थ्यांना 10 दिवसांसाठी घरी बसवलंय। जिमवरून भांडण। 5 ते 6 जणांकडून एका मुलाला मारहाण। घटना सीसीटीव्हीमध्ये कैद। छत्तीसगडमधील अंबिकापूरमधील घटना। या प्रकरणामध्ये अधिक तपास सुरू आहे। झोमॅटो डिलिव्हरी बॉयनं केली चोरी। संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद। कर्नाटकातील बंगळूरमधील घटना। डिलिव्हरी बॉयवर कारवाई झाली। 7,000 रुपयांची भरपाई करण्याची ग्राहकाची मागणी। उत्तर प्रदेशमधील बागपतमध्ये सासू सुनेमधील वादामुळे संपूर्ण गावातच भांडण। सुनेच्या घरचे बाहेरून माणसं आणून गावकऱ्यांना मारल्याचा व्हिडिओ व्हायरल। भरधाव पिकअप ट्रकची शाळकरी मुलांना धडक। सुदैवानं दोघांचाही जीव थोडक्यात बचावला। म्हैसूरच्या टी नरसीपुरातील घटना। पोलिसांकडून ड्रायव्हरला अटक, तर या प्रकरणामध्ये गुन्हा नोंदवण्यात आलाय। बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटनी हिच्या घरावरती गोळीबार। या प्रकरणी बरेली पोलिसांकडून या हल्ल्यात सहभागी असलेल्या आणखी 2 गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे। तुर्कीच्या मुगला जिल्ह्यातल्या जंगलाला भीषण आग लागली। आगीनं धारण केलंय रौद्र रूप। शेकडो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं। या परिसरामध्ये बचाव कार्य सुरू आहे। बहुप्रतीक्षित कांतारा 2चा ट्रेलर 22 तारखेला येणार। जगभरात कांतारा 2 येत्या 2 ऑक्टोबरला रिलीज होणार। ऋषभ शेट्टी यांच्या कांतारा 2ची उत्सुकता वाढली आहे। आर्यन खानच्या बॅड्स ऑफ बॉलिवूड या वेब सिरीजमध्ये एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल। या व्हिडिओमध्ये आर्यन खाननं नाव न घेता समीर वानखेडेंना रोस्ट केल्याची सोशल मीडियावर चर्चा।